पोरगी पाहणार आहे ना तू? कधी पाहणार आहे? पहिली ना आता पाहिली. हा बघा, आईने पोरगी पाहिली मला. आता पडली ना. हा हा मग? कोण आहे मग? आई, आजी बाबां ते कुठे गेले? ते गेले ना. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. जस्ट आता टाइम होतोय मित्रांनो 5:10 आणि आज जर तुम्ही बघत असाल तर सर्व घर शांत आहे. इकडे बसली आहे आपली आई आणि अक्षूकडे. सो अक्षू इकडे किचनमध्ये भांडे घासती आहे आणि पिऊ, खुशी, आजी बाबा आणि मामा ते गेले आहे गावाला आपल्या शंभूला भेटायला. अक्षूला पण माहिती आहे सकाळी गेले ते, आहे का नाही? तू का बरं नाही गेली? खुशीचं ड्रेस कलेक्शन राहिलं. हां, सो आज आपल्याला खुशीचं ड्रेस कलेक्शन रिव्हील करायचं होतं, बट बॅड लक ती पण गेली. ती आधी म्हणे थांबल म्हणे मी, पण ती काही थांबली नाही. आता जाऊ द्या आता. पण तरी पण आज आपण काही ना काहीतरी टॉपिकवर रिव्ह्यू बनवणारच आहे. आता बघूया चला. सो आता फक्त घरात मी इथं आहे, त्यानंतर अक्षू आहे तिकडे बसले, मामी आहे तर मामीवर सगळं इकडं पडदा त्यांनी लावून घेतला आहे. बा हा रूम आपला भरेला असतो, आज पूर्ण रिकामा आहे रूम. आज कोण नीड आहे रूममध्ये, त्यामुळे कडी लावून दिली रूमला. सो आईचं बोलणं चालू होतं माझ्यासोबत. आईने बोलत होतो लग्नाचं. आई सांगत होती लग्न करून घे, म्हटलं अजून टाईम आहे आपल्याला. आहे का नाही आई? लग्नाला टाईम आहे अजून आपल्याला, आहे का नाही? वय नाही अजून लग्नाचं करायचं. लग्नाचं वय नाही ना अजून, माझं वय नाही अजून लग्नाचं. सो आई म्हणे लग्न करून घे, म्हटलं अजून वय नाही आई, थांब अजून थोडंसं मग करू आपण. सो आई मुलगी बघणार आहे मला का पोरगी पाहणार आहे ना तू? कधी पाहणार आहे? पहिली ना आता पाहिली. हा बघा, आईने पोरगी पाहिली मला. आता पडली ना. हा हा मग? कोण आहे मग काय माहिती नाही मला. सो माझ्यासाठी पण सरप्राईज आहे मित्रांनो, मलाही माहिती नाही. आई म्हणली आता. सो बघूया आता कोण आहे. आता इकडे येईल ना तेव्हा बघू आपण. हां ये रे रे. हां, जेव्हा येईल ना तेव्हा बघू. आता आईने बघितली मित्रांनो मुलगी. सो आईच्या मागापासून तेच चालू होतं, मुलगी बघितली, लग्न करायचं आहे असं तसं. बट अजून आपली एज पण नाही आहे. आत्ताशी काय 23 एज आहे, टाईम आहे आपल्याला. आपण बघूया 25 नंतर किंवा 26-27 असं काहीतरी करू. बट अजून टाईम हे काय म्हणते माझं अजून माझ्या भावाच्या लग्नाला टाइम आहे. अक्षरशः माझी टाईम आहे अजून, पण आई म्हणते टाईम नाही, करायचं आहे आपल्याला असं. आईचं चालू आहे मस्त. आता अक्षून आजी बसले मस्त सोप्यावर. मित्रांनो आज घर एकदम सुनं वाटतंय. काय अक्षू, आहे का नाही? लई सुनो. नाही तर तुम्ही बघत असाल इतर वेळेस किती आवाज राहतो, एकदम गोंगाट. खुशी आहे कुठं, पिऊ कुठं, बाबा कुठं, आई काय म्हणते बाई? बस झालं. अगं मध्ये काढतो. आई काय म्हणते? काढू नको. आई म्हणती आईला काय समजत नाही रे, जाऊ दे. आई पैसे आहे त्या पैसे. याच्यात हा हो. समजलं मग, म्हणून तर काढतो. किती येते जेवढे पाहिजे तेवढे. असं हा बर म्हणून काढतो. असं का हा काढावं लागतं ते काढलं का मग येत्या. असं का आता समजतंय, म्हणावं लागतं तेव्हा ते बरोबर. ती का म्हणते काढू नको म्हणे, तुला सांगितलं नव्हतं. आता काढू का नको मग? हा काढू ना, पैसे येत्या. असं का हा पैसे येते म्हणलं सगळे शांत होऊन जाते. पैसा म्हणलं का सगळे एकदम रिलॅक्स. सांगितले आता फक्त पाहते, आता बोलणार नाही काही. मला नको काढू का मग? काढू नको का? पैसे नाही येणार मग, काढू नको ना. पैसे नाही येणार मग. पण नाही करू, थोडं बोला. फक्त संध्याकाळी हा आपला टाइम आहे. दिवसभर नाही काढत, हा. संध्याकाळी फक्त. हा. दिवसभर काम करायचं हा आणि संध्याकाळी काढायचं. मग तेच म्हणते. बरोबर आहे का नाही? हा. दोन्ही कामं करायची, तिकडून बी पैसा आणि इकडून बी. आहे का नाही? आता समजतंय तिला. तर आता अक्षू बसली रील्स बघत. आजीला विचारू, अक्षू सॉरी पिऊ, खुशी आणि आजी बाबांचे कुठे गेले होता? आई, आजी बाबांचे कुठे गेले? ते गेले ना. अरे आता पाय बुक्का मला आहे, बोलती बुक्का मला येते. हा पोळ्या पात्या करतील, आता जेवढं खावणं करतील, उद्या येतील. बोलतील, चालतील, बारीक निरीक बघ येतील. कशी म्हणती बाय? बोलतील मस्त. उद्या येतील, उद्या सकाळी. हा कोण कोण गेलं? तर थोडी पुरी दे रे. पिऊ, खुशी, अजून येते का जरा? आजी बाबा मामा एवढे जण गेले. सगळे गेले. खुशी नव्हती जाणार पण खुशी गेली. तू का बरं नाही गेली? अशी मला कोण पुसत हा असं म्हातारे माणसं असंच राहतं. आता मिसरीला त्याची मजा आजा आहे आपल्या काय सांग. आई मिसरी कधीपासून लावती तू? आता मिसरी बाजायची उद्या. किती दिवसापासून मिसरी लावती? लई दिवसा पण लायचे. पण सुधमच्या पाठीवर पोरव तिला तशी लावून राहिली. सुधम बाबाच्या लहान बाबा होते ना लई लई तेव्हाचे लावते. लई भरपूर दिवस झाले ना? हा. 50 एक वर्ष झाले का?
50 वर्ष झाले का? झाले असतील ना बरं 50 वर्ष झाले. 50 वर्षापून आई मिश्री लावती. 50 विचार करा तुम्ही. 50 वर्षापासून राग नाही मला तरी काय नाही तिला, काहीच नाही, एक सुद्धा आजार नाही तिला, एवढी मिश्री वगैरे लावते. बाबाला बी नाही ना, बाबाला बी नाही आपल्या. त्याला बी लावतो दराडे बाबा गोळी सुद्धा घेत ते नाही. दारू पिऊन येणं झालं ते त्याला बी काय जाऊ दराडे बाबा त्याची ते चांगली होती नाही, दराडे बाबा एक गोळी सुद्धा लागत नाही अजून. नाही नाही, नाही किती गोळी सुद्धा लागत नाही, आजारी पडतच नाही बाबा. नाही 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 ना, नाही. कडक आहे अजून. बधी बधी नाही मग हे, दाखवू का तुला गोळ्या आहे का बाबाला? एवढ्या गोळ्या असतील तरी आहे का? मला वाटलं गोळ्या नाही. गोळ्या खातो अरे लय तब्येत बिघडते तुला काय नाही गोळ्या खातो म्हणती बा लय गोळ्या खाते त्याला गोळ्या चालू आहे का अजून नाही ना, आज पाहिलं नाही ना. म्हणजे असं तंगड दुखत राहिलं का आम्ही आता हात पाय दुखतात वयानुसार. आता असं बाकी आईला गोळ्या चालू बीपीच्या आईला आजीला चालूच आहे गोळ्या, पण बाबाला अजून गोळ्या चालू नाही. आईला सुद्धा माहिती का ग? बाबाला अजून गोळ्या चालू नाही. म्हणजे बाबाने अजून दवाखाना बघेल नाहीये, अजून सुद्धा बाबा दवाखाना बघेल. झालं म्हणजे कधी कधी जातो, कधी कधी नाही जात. झालं जास्त तर दुखलं तर काय फक्त पाय किंवा हात नाही, दुसरं काही नाही दुखत असं. तो म्हणीच बाबा कडक आहे. तेव्हा हसती बा, तिच्या आणि कडक आहे बाबा एकदम. बरं लाव ना मिश्री. झाली का? लावली का? हा, मिश्री लावती ना. आई वय किती तुझं आता? मी मस्त आईशीच्या घरात गेल्या नाही, जास्त असेल जास्त मग. बाबाचंच 90च्या आसपास होतं. किती 90च्या आसपास होतं बाबाचं. हा ना मग बारकू बाबाचं. हा ना मग हिचं जास्त असेल वय, तिने म्हणते 80 नाही, बाबाचं जास्त बाबाला असेल. वडील का असेल का मग काय बोलत होतो हा ना, बाबाचं वय जास्त होतं. बाबाला तुला बायका झाले हा माहिती आहे, पण बाबाचं वय जास्त होतं. हा ना मग तुझी जन्मतारीख माहिती का तुला? जन्मतारीख माहिती तुझी? काहीच माहिती तेव्हा नाही. काच आहे काय होत कधी जन्म झाला तेच माहिती नाही. तेव्हा असंच दिवस गेले लोकांचे मग आता इनक्वायरी निघली शाळा घालायचे आधी मग बाबाला कुठली नाही अरे वा वा वा. बारीक झाली का हा दर, चल. काय आणलं काय मी नाही? ऐकी ना सुटे सुट सूट कुठून आणली बा? आजी मागशीच म्हणतो ती. आता आलेला मामी काय गेली केला? सूट करून. हा, झालं काम आता? मग बरं बरं मग मी कुठे ते बरी मामी वरती गेली टेरेस वरती आज सुट. आई इथं बसेल होती, इकडं आली पा. आई गाडी अशी आला. जम्पिंग जपक आणि इकडून तिकडून जम्पिंग जपंग जम्पिंग जपंग अशीच करत. मगाशी माझी काय आलं मी मध्ये भांडे घास म्हणजे भांडे घासायच्या आधी आई तिकडे होती तिकडे होती तिकडून इकडे आली इकडून तिकडे गेली तो आला तर त्या तिकडे होती तिकडून या सोप्या बसली इथून तिकडच्या सोप्या बसली ना आता कुठे बसली बरं चालला बा आता. आज मग वरती आला बरं का. आता अक्षुला पण क्लासला जायचंय. बघू आता 6 वाजता की 7 वाजता. सो आज सॅटर्डे ना, शक्यतो 7 वाजता जाईल आज. बघू तिला विचारू आल्यावरती. बघ आता अक्षु आली. क्लासला किती वाजता जायचं? म्हणलं ना मी आज सॅटर्डे आहे ना, त्याच्यामुळे 7ला जाईल. मला माहिती आहे, त्यांना आधी सांगितलं होतं रोज 7ला जाते की अक्षु कधी कधी 6ला जाते. आधी 6ला जात होती ना त्याच्या आधी, नाही का डायरेक्ट 7लाच होती? म्हणजे एकदा मी चालतो सोडायला 6ला, आठवतं का? हा पण कधी कधी 6ला आणि ना आता आहे ना रिक्षा जेव्हापासून चालू झाली ना आम्हाला क्लासला सो आता तिला रिक्षाने जायला पहिले आम्ही सोडायचो, मग 6ला जायचो. मग आहे ना 7:45 ला जायचं इथून त्या स्वीट जवळ याच्याजवळ आणि मग नंतर तिथून तर बघा आता अक्षु सुद्धा जाईल आज. म्हणजे पूर्णच घर एकदम खाली होऊन जाणार आहे. अरे काय एक कोणीच नाही. तासासाठी जाणार आहे मी फक्त हा पण मग असं आपल्या घरात किती धांगड 2च जण राहतील फक्त खुशी पिऊ आजी ते असल्यावर. पप्पा येत आहे ना तुम्ही इतर वेळेस बघत असाल आपल्या ब्लॉग मध्ये किती आवाज राहतो त्यांचा. बट आज पप्पा पण कोणीच